म्हणून कलियुगामध्ये गुरुवर निष्ठा असावी, श्रद्धा असावी. गुरु सर्व पार पाडून गुरुचरित्र एक म्हणजे असा ग्रंथ आहे, तो संजीवन आहे. गुरुचरित्र ज्या भक्तीने, ज्या भावनेने तुम्ही गुरुचरित्र वाचता, त्याचंच कोण आहे. पहिल्यांदा उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुचा जप आहे आणि गुरुचरित्र हे वाचन करावे. का? तर ते तुम्हाला लाभलेलं एक अत्यंत अनमोल ठेवा आहे. आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुळजाभवानी देवी आणि सन्मुक्ती ही चंद्रलांबा देवी स्वतः तो पर्यार्थ करण्याची ताकद आहे त्या देवींच्या ह्याच्यात. परंतु गुरुचं महत्त्व कसं वाढवायचं आहे, मग गुरुकडे कसं गेल्याशिवाय देवी देवता प्रसन्न होत नाही. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं ज्ञान जर्नीमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण ज्या चर्चेसाठी इथे जमलेलो आहोत, ती खूप आध्यात्मिक विषयावरती आज चर्चा करणार आहोत. आणि चर्चेचा आपला जो खास विषय आहे, तो म्हणजे गुरुचरित्राचं पारायण. आणि गुरुचरित्रामध्ये 45वा जो अध्याय आहे, आज तो एक आपल्यासाठी आज खास चर्चेचा विषय आहे. आज आपण ज्यांच्यासोबत ही चर्चा करणार आहोत, ते धर्मभूषण नागेशास्त्री, विठ्ठलशास्त्री, नंदीबुवा अंबुलगे गुरुजी. आणि गुरुजींसोबत असं आहे की गुरुजींचा स्वतःचे वंश परंपरागत चाललेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या अ, गुरुचरित्राच्या 45व्या अध्यायात आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपण गुरुजींकडनं जाणून घेणार आहोत. तसेच दत्त संप्रदाय म्हणजे नक्की कशा पद्धतीने चालत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुरुजींचा काही सेवा करण्यासाठी हातभार लागलेला आहे. तर आपण गुरुजींकडेच जाऊयात आणि गुरुजींसोबत पाहूया की कशा पद्धतीने या सगळ्या त्यांच्या वंश परंपरागत गोष्टी चालत आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. गुरुजी नमस्कार. जय गुरु. आपल्या प्रेक्षकांना एक थोडासा तुमचा परिचय करून द्या, की कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करतोय आणि कशा पद्धतीने आता तुमची सेवा चालू आहे. एक थोड्याशा परिचयानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. माझे नाव आहे धर्मभूषण नागेश शास्त्री, विठ्ठल शास्त्री, मंदिरबुवा अंबुली. आपण आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या आपण गोष्टी करतोय, की बाबा आता तुम्ही काय करता म्हणजे ते एक थोडंसं सांगा आपल्या लोकांना. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जे नियम घालून दिलेले आहेत नंदीलामाला, आमचे पूर्वज नरहर नंदीलामा, ते त्यांना जे नियम घालून दिलेले आहेत आणि त्यांनी जे तुळजापूरमध्ये येऊन त्या नियमाचे पालन करत आहेत. तर गुरुजी, तर तुमच्या घराण्याला भरपूर असं पुण्य लागलेलं आहे, की तुमच्या घराण्याचं नाव 45व्या अध्यायामध्ये पण आलेलं आहे. तर नक्की तुमची जी सुरुवात आहे दत्त संप्रदायामध्ये जी सेवा आहे, तर ती तुमच्या घराण्यापर्यंत कशी पोहोचते? याला नरहर नंदीनामाचे ते आमचे पूर्वज, ते संसारी युग होते आणि प्रारब्धाने त्यांच्या शरीराला पोट फुटली आहे आणि त्याचा परिहार करण्यासाठी तुळजाभवानी जी कुलदेवता नंदी नावाची आहे तिथे अवस्थान केली. आणि या दत्त संप्रदायामध्ये जाण्यासाठी तुळजाभवानी देवी आणि सन्नती येथील चंद्रलांबा देवी या देवीचं मार्गदर्शन प्रत्यक्ष दर्शनरूपी मंदिर आम्हाला घडलेलं आहे. आणि त्या दोन्ही देवींचा आशीर्वाद आले. गुरु कोण आहे, गुरु कसे आहे, गुरुकडे का जायला सांगितलेलं आहे, हे आमच्या पूर्व जे नरहर नंदी नाव आहे यांना सांग. आता दत्त संप्रदायापासून आपण सुरुवात करूयात ह्या सगळ्या गोष्टींना. कारण की गुरुचरित्र आता म्हटलं की मग त्याच्यानंतर दत्त महाराज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच. तर नक्की दत्त संप्रदाय काय आहे त्याची एक थोडीशी माहिती देऊ शकतो का आपण? संप्रदाय दत्त संप्रदाय म्हणजे गुरु परंपरा म्हणली जाते याला, की सर्व काही संसार रूपामध्ये सर्वांना त्रास आहे आणि अस्थिरपणा आहे, द्विधावस्था आहे. तर यांना एकत्र करण्याचं काम गुरु करतो.
आणि त्याचा मार्गदर्शन हे गुरु सांगतात, की तू या पद्धतीने जा, याची उपासना करा, तुझी उपासना करा, कुलदेवतेची उपासना करा, पितरांची उपासना करा. हे जे मार्गदर्शन करणारे जे आहे, ते दत्त संप्रदायामध्ये मुख्य प्रधान त्याच्यामध्ये सांगितले आहे. मग अ, तुम्ही नक्की आता या दत्त संप्रदायाशी तुम्ही कशा प्रकारे जोडला गेला आहात? आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुळजाभवानी आणि सन्मती ही चंद्रांबादेवी स्वतः तो परिहार करण्याची ताकद आहे त्या देवींच्या ह्याच्यामध्ये. परंतु गुरुचं महत्त्व कसं वाढवायचं आहे, मग गुरुकडे कसं गेल्याशिवाय देवी देवता प्रसन्न होत नाही, हे मार्गदर्शन या दोन्ही देवींनी केल्याने आम्ही प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे गेल्यानंतर त्याचा प्रत्यय आणि अनुभव आम्हाला आले. बरं. आता तुमच्या म्हणजे पूर्वजापासून तुमची सेवा चालू आहे. तर तुम्ही आता ऑब्व्हियसली लहानपणी गुरुचरित्र वाचलं असेल, तर ते नक्की पहिल्यांदा कसं तुमचं वाचन झालं आणि त्याचे अनुभव काय होते तुम्हाला? सर्वप्रथम आमचं माझे उपनयन संस्कार अलाहाबादमध्ये झाले. आणि तिथं झाल्यानंतर तिथं आमचे गुरुंनी सांगितले, की पहिल्यांदा उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुचा जप आहे आणि गुरुचरित्र हे वाचन करावे. का? तर ते तुम्हाला लाभलेलं एक अत्यंत अनमोल ठेवा आहे. याप्रमाणे आमच्या वडिलांनी सांगितलं, की ते गुरुचरित्र पारायण पहिल्यांदा करायचे आणि त्या ज्या वडिलांची आज्ञा मला झाल्यानंतर ते पण एक गुरुच आहे. पहिले गुरु वडील आहे आणि त्यांची किती वर्षाचे असताना? हे बघा सन 1984 सालचा हा प्रसंग. हो. त्यावेळेस माझे वय बघा 14 ते 15 वर्ष होईल. तेव्हापासून या गुरुच्या सेवेमध्ये, अनुष्ठानामध्ये आणि गुरुचं प्रसार करण्यामध्ये हा आमचा अ, मार्ग आहे. आणि तेव्हापासून आम्ही गुरुची सेवा निगडी अत्यंत जवळून केलेली आहे. कारण त्याचे अनुभव आम्हाला प्रत्यक्ष येतात, दररोज येतात. किती आता कसं सांगायचं हे कळणार नाही. ते आपण सांगतोय. हं. आता जसं आता तुम्ही सांगितलं किंवा दत्त संप्रदायामध्ये कशा प्रकारच्या नक्की आपण सेवा लोकांनी केल्या पाहिजेत किंवा कशा प्रकारच्या सेवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण दत्त संप्रदायामध्ये किंवा जशा तुमच्या घरात पादुका आहे, त्या पादुकांची सेवा कशा पद्धतीने आपल्याकडे केली जाते? हां. तर सर्व भाविकांना सांगण्याचा असा उद्देश आहे, की सर्वप्रथम मातृपितृ भक्ती केली पाहिजे. त्याच्यानंतर गुरु हा मोक्षदायक आहे. म्हणून गुरुची परंपरा आपल्या घरामध्ये अविरत करावी. गुरूच्या पादुका, चरण, कारण का गुरुचे मूळ स्वरूप जे आहे ते चरणामध्ये आहे. चरणम पवित्रम विदतम पवित्रम असे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे, की चरण हे महत्वाचे आहे गुरुचे. म्हणून संप्रदायामध्ये, दत्त संप्रदायामध्ये गुरुच्या चरणाला महत्व फार आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये गुरूंचे चरण हे घेऊन त्याची नित्य पूजा अर्चा करावी, मातृपितृ सेवा करावी. याचा अनुभव आपल्याला सेवा जसं करतात तसं आपल्याला मिळेल. आता खूप ठिकाणी असे म्हटलं जातं, की जसं तुम्ही चरण पादुकांचं सांगितलं बा. जेव्हा आपण एखाद्या पादुकांना किंवा तिथल्या मूर्तीला आपण स्नान घालतो, तर ते पाणी म्हणा किंवा ते ते पवित्र तीर्थ म्हणून आपण घेतलं जातं. तर त्याच्यामागे नक्की काय कारण आहे ते घेण्यामागे? त्याच्यामध्ये त्या चरणावर अभिषेक किंवा मूर्तीवर अभिषेक घातलेले जे पंचामृत आहे, ते अमृत आहे. अमृत का म्हणलं जातं? तर ते गोरसामध्ये पासून तयार झाले. म्हणजे गाईच्या दूध, दही, तूप आणि मधू आणि शर्करा याच्यामध्ये ते एकत्रित मिश्रण करून त्या मंत्राने प्रत्येकाचा मंत्र आहे. दुधाचा मंत्र आहे, दह्याचा मंत्र आहे आणि मधूचा मंत्र आहे, शर्कराचा. हे सगळं 5 पंचामृत जे आहे त्याचे सर्व मंत्र आहे. मंत्राधीनम हि दैवतम. मंत्राने जे साध्य केले जाते ते देवता प्रसन्न होतात. प्रसन्न झाल्यानंतर ते प्रत्यक्ष रूपी त्या पादुकेमध्ये आणि मूर्तीमध्ये येतात आणि त्यांचा जो गंध आहे तो त्या पंचामृतामध्ये उठतो आणि तो पंचामृतामध्ये ते घेतल्यानंतर आपण ते मंत्राधीन म्हणतो किंवा अ, चरणम पवित्रम विदतम पवित्रम असं म्हणलेलंच आहे आणि ते मंत्र मंत्र म्हणून ते पंचामृत घेतलं जातं आणि ते शरीरामध्ये
तुम्ही ते हे पंचामृत केलेलं त्याचा अनुभव वेगळा आहे, त्याचा सुगंध वेगळा राहतो आणि असं तुम्ही तयार करून पंचामृत करून तुम्ही वाटा. तुम्हाला ते तसं तत्व किंवा तसा अनुभव येणार आहे. बरोबर, बरोबर. आता जे गुरुचरित्र आहे, तर त्यामधला कोणत्या असा गोष्ट आहे की तुम्हाला आत्ता या क्षणाला म्हणजे किती जास्त भावते तुम्हाला, की बाबा हे खूप चांगलं आहे समाजासाठी पण आणि कोणाच्याही आध्यात्मिक याच्यासाठी कशासाठी? गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यायाला फार महत्त्व आहे. प्रत्येक अध्यायाचा प्रसंग वेगळा आहे, प्रत्येक अध्यायाचा अनुभव प्रत्येकाला वेगळा-वेगळा आहे. पण लोक काय करतात, ठराविकच अध्याय घेतात आणि त्याचा अनुष्ठान करतात, तिचं जप करतात. पण माझ्या मताने गुरुचरित्र तुम्हाला पारायण नाही जमत, तर रोज एक अध्याय सेवा म्हणून करा. पारायण म्हणले की नियम आले, त्यामुळे या सेवेला नियम दिले. माझ्या अनुभवानुसार गुरुचरित्र 45वा अध्याय जो नरहर नंदी नावाचा आहे, तो फार उक्त सांगितलेला आहे. तर गुरुची कृपादृष्टी कशी होते आणि कुलदेवतेकडे जाऊन ती गुरुची कृपादृष्टी कशी होते, या 45व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि गुरूंची सेवा कशी करायची, ती केल्यानंतर काय अनुभव, अश्रद्धस्य च कुतो फलः. श्रद्धा पाहिजे आहे. श्रद्धा असेल तरच तुम्हाला ते फळ मिळणार आहे. म्हणून गुरूंनी सांगितलेलं आहे किंवा देवीने माझ्याकडे पाठवलेलं आहे, असं म्हणल्यानंतर प्रत्यक्ष गुरूंना हे कसं माहिती? असं म्हणल्यानंतर लोटांगण घातलं नंदी नामाने आणि सांगितलं की मी माने जन्मल्यापासून मला काही गुरुचं महत्त्व कळालं नाही, कोणी काही सांगितलं नाही. मात्र कुलदेवतेने मला सांगितलं, चंद्रांबा देवीने सांगितलं म्हणून मी आपला विषय आहे की माझा परिहार करावा. हा अध्याय इतका सुंदर आहे की परिहार सुद्धा तर केलेलाच आहे गुरूंनी. परंतु जिथं अश्रद्धा आहे, ती श्रद्धा कशी ठेवावी हे पण त्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जे गुरुचे चरण आहे, याच्यावर निश्चित भक्ती, निश्चित सेवा हे केलेल्याचं फळ हे काय मिळते आणि रोग परिहार आहे. तिच्यामध्ये मूळ आहे किंवा त्यांचा रोग परिहार कसा झाला, ते पण त्या अध्यायामध्ये आहे. तर हा अध्याय जर समजा आता सहसा भाविकांना सांगण्याची इच्छा आहे, की जर समजा घरामध्ये कोणी आजारी असेल, कुणी शारीरिक अजून बिनगुन गेला असेल, तर तो हा अध्याय रोज त्यांना वाचता येत असेल तर वाचावा, नसेल तर त्यांनी ऐकून घ्यावा. तर त्याच्याने देखील तो रोग परिहार होऊ शकतो. हा अनुभव माझ्याकडून माझ्याही यजमानाकडे भरपूर जणांना आलेला आहे, आहे. आता थोडक्यात तुम्ही जसं 45वा अध्याय सांगितलात. तो 45वा अध्याय आपण म्हणजे नक्की त्याची काय पूर्ण कहाणी आहे, ती आपण सविस्तरमध्ये पुढे ऐकणारच आहोत व्यवस्थितपणे. पण ह्याच्या आधी मला असं एक जसं प्रश्न विचारायचा की गुरुचरित्र आपण हा जो ग्रंथ म्हणालात, त्याला गुरुचरित्र म्हटल्यावरती की भरपूर जण बोलतात की खूप कडक नियमाचा हा ग्रंथ आहे. काही जण म्हणतात की बाबा माझं रोजचं पारायण चालू असतं या ग्रंथामध्ये. तर नक्की मला हेच थोडंसं तुम्हाला विचारायचं की नक्की गुरुचरित्राचं पारायण जेव्हा आपण करतो, त्याला नियम काय असतात? किंवा ते पारायण कशा पद्धतीने केलं पाहिजे? गुरुचरित्र एक म्हणजे असा ग्रंथ आहे, तो संजीवन आहे. गुरुचरित्र ज्या भक्तीने, ज्या भावनेने तुम्ही गुरुचरित्र वाचता, त्याचं फळ आहे. गुरुचरित्र पारायण हे अनुष्ठान आहे. 7 दिवसाचं आहे, 3 दिवसाचं आहे आणि 1 दिवसाचं आहे. तर त्याच्यामध्ये काही नियम सांगितलेले आहेत. नियम म्हणजे काय किंवा की शुचिर्भूत व्हावे, आसन एकच असावे, अ, हविष्यान्न खावे, परान्न खाऊ नये, धरतीवर झोपावे, कुठला काही सध्याच्या कॉस्मेटिक वगैरे जी वस्तू आहेत त्या कोणत्याही वापरू नये. सर्व काही जे आहे पूर्वसंचिता जे सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ते अनुष्ठान करण्याचं सांगितलेलं आहे आणि हे अनुष्ठान हे फक्त पुरुषांनी करावे, पूर्ण घरामधल्या स्त्रियांना तो अधिकार नाहीये. का नाही आहे? तर गुरुचरित्रामध्ये असे काही बीज मंत्र आहेत, जे की स्त्रियांनी उच्चार केल्यानंतर त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. म्हणून ते बंधन त्या स्त्रियांना घातलेलं आहे. आणि कलियुगामध्ये स्त्रियांना बंधन घातलेलं आहे, की वेद म्हणायचा नाहीये. काही असे चरित्र असतात बीज मंत्राच्या अनुष्ठानामध्ये, ते काही म्हणायचे नाही. ते केलेल्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर तर होतोच, परंतु त्यांच्या देहावरही होतो.
घरावर झाल्यामुळे घरातलं वातावरण वेगळं होऊन जातंय. विस्कळीत होऊन जातंय. मग लोकं म्हणतात, "तुम्ही एवढं पारायण करता, एवढं सगळं करता, मग तुमच्या गुरुकृपा का झाली?" तर गुरूंनी नियम सांगितले, नियमाने तुम्ही करा, तुम्हाला फळ मिळेल. बरोबर. असं बरोबर आहे. आता यामध्ये कसं आहे, की जो ज्यांनी गुरु केलेला आहे, तो गुरु चांगलाच उपदेश करत असतो. त्यामध्ये जर स्त्रियांना करायचं नाहीये, जसं तुम्ही सांगताय, कोणत्या-कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहे, तो एक गुरुच सांगू शकतो. आता ज्यांना गुरु नाहीये, ज्यांनी केलेलं नाहीये, तर त्यांना याचं थोडंसं अज्ञान असं आपण म्हणू शकतो, की बाबा काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे. तर माझं पण व्ह्यूअरला हेच सांगणं आहे, की जर तुम्हाला पण असं गुरुचरित्र वगैरे काही करायचं असेल, तर तुम्ही एखादा म्हणजे गुरुची आज्ञा असल्याशिवाय किंवा त्यांचा उपदेश असल्याशिवाय ते करू नये किंवा त्यांचं मार्गदर्शन असल्याशिवाय ते पुढं आपण करू शकत नाही. बरोबर. तेच मग जसं आता तुम्ही सांगितलं, की बाबा स्त्रियांनी वगैरे काही गोष्टी याच्यामध्ये करू नये किंवा त्या टाळाव्यात. तर मग आता बाबा गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये. पण त्याच्या व्यतिरिक्त असा कोणता ग्रंथ आहे का, की जो केल्याने तेवढंच प्रकारचं आपल्याला पुण्य मिळू शकतं आणि स्त्रियाही त्या गोष्टी किंवा ते ग्रंथ वाचू शकतात? हो, असा ग्रंथ परमपूज्य टेंबे स्वामींनी गुरुचरित्र सप्तशती सार असा संक्षिप्त रूपामध्ये गुरुचरित्रच केलेलं आहे. ते सर्व भाविक भक्तांना जेणेकरून स्त्रिया आहे, पुरुष आहे, बाल आहे, सर्वांना ते वाचण्याचा अधिकार त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि ते वाचावे त्याच्यामध्ये बीजाक्षर मंत्र वगैरे काही नाही. त्यामुळे ते सरळ गुरुचरित्राचं सार आहे. त्या साराचं तुम्ही अनुष्ठान करू शकता सर्व स्त्रियांना. ते केल्यानंतर त्याचं तेवढंच फळ आहे, की जे गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, की त्याचं ते पारायण केल्यानंतर तेवढं फळ मिळून जातं. नक्की बीजाक्षर मंत्र म्हणजे काय प्रकार आला? ज्याला अक्षराला मात्रा किंवा त्याचा अनुस्वार असेल आणि त्या व्यक्तीचा ते अक्षर ठरलेलं किंवा देवीचा जर बीजाक्षर म्हणला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई जै, हा जो हे बीजाक्षर मंत्र, हे बीजाक्षर मंत्र याच्यामध्ये एवढी ताकद आहे की आपलं पूर्ण शरीर हलवू शकते. एवढी ताकद आहे. पण ते मंत्र स्त्रियांना नाही आहे अधिकार. स्त्रियांना कलियुगामध्ये तो अधिकार दिलेला नाहीये. त्याला तर तेवढी पात्रता, तेवढी पाळणूक किंवा त्यांच्यावर संस्कार स्त्रियावर झालेले नाहीये. सतयुगामध्ये, द्वापारयुगामध्ये त्यांच्यामध्ये की स्त्रियांना देखील संस्कार, त्यांचे उपनयन संस्कार होत होते. आता त्याच्यामध्ये आता लोकं विचारणार, की मग मासिक धर्माचं काय? मासिक धर्म सुरू होऊन पुन्हा पुन्हा त्यांना दारिमी बदलायला सांगितलेलं आहे. बापरे! शासनावर. तशी पवित्रता इथं नाहीये. तशी मानसिकता सुद्धा नाहीये. बट तुम्ही त्या पद्धतीने जर समजा आता हे करत असतात, तर या धावत्या जगामध्ये तेवढी पाळणूक होत नाही. म्हणून स्त्रियांना तो अ, वेदामध्येच असं सांगितलं की ते करू नका. हां, त्यांना काही ठराविक आहे, की ते उपासना करा तुम्ही. स्तोत्र म्हणा, सहस्रनाम म्हणा, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये गुरु, पहिले गुरु स्त्रियांचे पहिला म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर आई-वडील, त्याच्यानंतर दुसरे गुरु म्हणल्यानंतर स्वतःचे पती. त्यांची आज्ञा झाल्याशिवाय तुम्ही कुठलंही स्तोत्र, कुठलीही गोष्ट करू शकत नाही. कारण का त्यांची आज्ञा पाहिजे. पहा आता कित्येक जणांना असा अनुभव आहे, की स्वतःच्या पतीला न विचारता अनेक ठिकाणी गुरु करतात आणि अनुभव वेगळा येतो. असे कित्येक ठिकाणी अनुभव आलेले कोल्हापूरच्या शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. एखादा अनुभव आपण सांगू शकतो का त्यातला? प्रसंग पुण्यामधलाच आहे, की त्यांनी पतींना न विचारता एका ढोंगी बाबा जे आहे, त्यांच्याकडनं गुरुचरित्र आता गुरुमंत्र वगैरे घेतले. गुरुमंत्र त्यांनी नियम सांगितला, की तू इथंच येऊन मंत्र म्हण. बरं. मग इथं तसं नाही. गुरुमंत्र दिल्यानंतर जेथे असेल तिथे गुरुचं स्मरण करावं असं सांगितलेलं आहे गुरूंनी. काही माझ्याच ठिकाणी येऊन गुरुमंत्र म्हणा, हे करा, त्याचा ते स्वार्थ झाला ना. मग घरातल्या संसारामध्ये लक्ष नाही ठेवायचं. मग असा द्विधा अवस्था त्या घरामध्ये होती किंवा मग लग्न करून काय होतंय, ही 12 घंटे तिथंच आहे, बाकीचं इथं नाहीये. असे अनुभव महाराष्ट्रामध्ये बरेच आहे.
म्हणून गुरु पहिल्यांदा रेपती राज आहे त्यांचा ऐकल्याशिवाय तर आता उद्या सर्वसाधारण संसारावर उपायामध्ये बघा, आज काय माझी भूमिका, आज कुठलं स्वयंपाक करूया हे विचारता ना तुम्ही. तसा गुरु जर करायचा असेल तर तुम्ही दोघं मिळून जाऊन दोघं मिळून गुरु करा. पण एकटं जाऊन स्त्रियांनी गुरु करू नये. त्याचा अनुभव वेगळा आहे. तर मगाशी आपण चर्चा केली एक की 45व्या अध्यायात आपल्या घराण्याचे जे हे आहेत त्यांना पादुका स्वतः नृसिंह सरस्वतींनी दिल्या. तर तो नक्की प्रसंग काय होता? एकदम असं म्हणजे डिटेलमध्ये आपण त्यावरती बोलू. मगाशी आपण फक्त एक छोट्याशा गोष्टीवर आपण थांबवलं. अ, महाराजांचं ज्यावेळेस निजानंद गवनाचा दिवस ठरला, त्यांनी गाणगापुरामध्ये सर्व शिष्यांना बोलवले. त्या प्रसंगी आमची सगळ्यांना सांगितले की आता माझा अभ्यास गेला आहे. माझा गुरु निजानंद गवना सर्व स्थानिक भाविक भक्त म्हणले की मग आता कसं काय? तर ते त्यांनी स्वतः आचंगी पाठवून दिल्या आणि मी यास सौभाग्य मला प्रसंगी स्मरण करा. स्मर्तग्रामी गुरु असेल तर ते नरसिंह सरस्वती आहे. जसं प्रत्यक्षम प्राहचंडिक ज्याच्यामध्ये सांगलं देवीचं तर धावून येणारे देवता आणि धावून येणारे गुरु हे नरसिंह सरस्वती. स्मर्त म्हणजे स्मरताच तुमच्या स्वरूपात तसं तुम्ही भावनिक शक्ती भावनेने तुम्ही बघा किंवा असा आहे तर प्रत्यक्ष आपल्याला गुरु महाराज दर्शन देतात किंवा त्याचा अनुभव आता या ठिकाणी येऊन गेलेली आहे. असाही आपला तुम्हाला अनुभव येतो. तर ते त्याच्यामध्ये ज्यावेळेस प्रसंग असा निजानंद गमनाचे सभाकर संगीत नेहमी पादुका अर्चना करा. त्या पादुकीची पूजा अर्चा कशी करावी ही नंदीरामाने लिहून ठेवलेलं आणि आजही त्याच पद्धतीने त्या पादुकीची पूजा होते. ती कुठे होते? गंगापुरामध्ये म्हणजे ज्या निर्गुण पादुका आहे. ज्या निरगुण पादुका आहे तिथे आणि नंदीरामाच्या जे पद रचले ज्यावेळेस पहिल्यांदा भस्मचून स्फुरलं तुमचं तर ते पद तिथे तिथे गाणगापुरामध्ये संध्याकाळी म्हटलं जातं तसं आहे. आणि ज्यावेळेस निजानंद गमनामध्ये निघाले मग श्रीशैल्यमला गेल्यानंतर 4 शिष्य बरोबर होते. 4ही शिष्यांना सांगितले की असं असं आम्ही जात आहे. मग शिष्य नंदीरामाला की तुम्ही गेलेलं तुम्ही पोहोचलेलं काय प्रतीक आहे? तेव्हा ती म्हणाली ते मी ज्यावेळेस तिथे पोहोचेल तर तुम्हाला 4 खोली मिळतील. फक्त संवत्सर राहील. हं. हे अलिखित आहे. पण संवत्सर राहील आज कोणत्याही शिष्याकडे फुलं नाही. का तर 1 वर्ष संवत्सर आहे मला नाही 1 वर्ष. मग त्याच्यानंतर प्रत्येक 2 शिष्यांना फक्त पादुका एक भास्कर जे आहे त्यांच्यावर आपण निगुण पादुकाची सेवा दिली. दुसऱ्या पादुका जे आहे प्रत्यक्ष महाराजांनी दिलं ते नंदीला बघाली ते श्रीशैल्यमच्या तिथे नदीमध्ये हात घातला आणि हे काढलं जा हे माझ्या आहे आणि याच्यामध्ये शक्ती पण आहे. थंडी पण त्याचं गाव शक्तियुक्त आहे असं म्हणून त्या पादुका आमच्या सोनेगावला दिल्या आणि जिथून तू आलास तिथेच जायचं. नाही आपण बोललो तिथं तुळजापूरला जायचं तर देवीची आणि माझी भक्ती करायची आणि त्यांनी नियम घालून दिले की रोज भिक्षा मागायची आहे. नित्योपचार पूजा करायची देवीच्या आधी. गावामध्ये भिक्षा मागायची भिक्षा ओली भिक्षा असायची तसं आता गाणगापुरामध्ये ओली भिक्षा. तर ते भिक्षा गावामध्ये मागायची धुळीमध्ये ते खाली आल्यानंतर गोमुख तीर्थ आहे जिथे गंगेचा प्रत्यक्ष वास आहे. तर त्या गंगेखाली धरायचं. ती भिक्षा गंगेखाली धरायची ती भिक्षा नरसिंह मंदिरामध्ये घालायची. मंदिरामध्ये नरसिंहाचं मंदिर पाठीमागचं साईड आहे जिथे नंदीरामाने अनुष्ठान केलं या ठिकाणी आणि ते भिक्षा 3 भाग करायची. हे महाराजांनी सांगितले. 3 भाग करायचे. एक गोग्रासला करायचं, एक देवाला नैवेद्य आणि एक भाग जो उरला आहे जे मंदिरामध्ये जेवढे लोक येतात देवीचे भक्त माने त्यांना तो प्रसाद म्हणून द्यायचा. मग त्याप्रमाणे नित्यचा भाग करायचा द्यायचा आणि एक होस्टोवर दुपारी म्हणजे माध्यान्ह समय संपून जायचं.
पण दिवसातला तिसरा प्रहर संपून गेल्यानंतर नंतर मग उरलेलं अन्न मग आम्ही प्रसाद द्यायचा. पहिला आलेल्या भाविक प्रसाद द्यायचा, नंतर घ्यायचा. एक एक वेळेस जर असा सुद्धा अनुभव आलेला आहे, ते आमच्या वडिलांना आलेला अनुभव आम्हाला सांगतात, की 1964 पर्यंत ओली भिक्षा मागायची. त्याच्यानंतर काय व्हायला लागलं, की ती भिक्षा गोकाकारी झाले, की त्याचं माल्य घेता, त्याची सात्विकता ते राहीनच. त्याची चव जी आहे ती नाही. का? तर संकेश्वरची अजून का आचार्य त्यावेळेसची असेल, की लागायला बोध आहे. त्यामुळे भिक्षा ओली भिक्षा न मागता कोरडी भिक्षा मागायची आणि त्याचे अन्न तयार करून मग ती भिक्षा मागा सगळ्यांना प्रसादरूपी द्यायचं. असं. तर एक दिवस असा अनुभव आला आमच्याकडनं. त्या भिक्षामध्ये मी एकदम आली मिळतं आणि काही त्याच्यात चवच नाही. सगळं आता बघा अन्नाला पण नुसतं पाण्याखाली गेलं तर सगळं ते बेच होत नाही. ही पूर्ण भिक्षा गंगेखाली धरायची तरी काही हरकत नाही. आणि तिसरा भाग असा आहे, की एक-एक वेळेस ₹100 यायचे, एक-एक वेळी ₹200 यायचे. पण तेवढ्या भिक्षेमध्ये सर्वांचं जेवण व्हायचं. अरे बापरे! ही गुरूंची कृपा. ची तेव्हा संपतच नव्हतं. संपतच. ज्यावेळेस कुणी नाही म्हणून एक प्रदक्षिणा मारायची. कोण राहिले का जेवायचं मंदिरामध्ये. मग कुणी नसल्यानंतर मग उरलेलं अन्न खायचं. बापरे! एवढाच आनंद ते दिवसभरात. संध्याकाळी काय नाही काय. असं. बेशा मागितली धरलं आणि चव बेचून लागायला लागली असं बघू नका करू. मग पूर्णी दीक्षा मागायला चालू केली. तेव्हापासून आज मिळतेपर्यंत आम्ही दर द्वादशीला गावामध्ये 100 घरं आहेत. त्या घरामध्ये भिक्षा मागतो आणि रोज आलेलं जे काही अन्न प्रसाद आहे त्याचा मंदिरामध्ये नसलेच्या मंदिरामध्ये 11च्या नंतर तो प्रसाद वाटला ना निपाय. याला देखील प्रशासनाने त्याला महाराजांनी दिलं. शेवटी त्याच व्यक्तीला प्रसाद वाटायला महाराजांनी तिथं बोलवलं आणि तुम्ही कबूल केलं, की गुरुजी तुम्ही मला इथं मी तुम्हाला विरोध केला. पण तुम्ही मला इथं प्रसादाला वाटायला आणलं. मी म्हणलं बघितलं गुरु आलेले नाही. म्हणजे आम्ही हे काय करतो हे तुम्हाला प्रत्यक्ष बघण्यासाठी आणलं. आणि आमच्या याच्यामध्ये स्वार्थ नाही केला. आम्हाला जे नियम जाणून घेतले त्या नियमात करतो. असा हा नंदीन आम्हाला मिळालेला पादुका आहे आणि त्याच्या पादुकेची सेवा नित्य सेवा आहे. रोज अपवाद पुन्हा श्रीसुक्ताचं आवर्तन चाललं बाकीला. का तर शक्ती आहे हिच्यावर. त्याच्यामध्ये या पादुकीचा असं आहे चंद्र, सूर्य, लिंग, पृथ्वी आणि चारी बाजूने त्रिशूळ आहे. या पादुकेचा असं म्हणत आहे यावत चंद्र दिवा करो. महाराजांनी म्हणलंय की चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुझ्या घरी वास आहे. वा. पण गुरुचं कल्याण तर सेवा, गुरुसेवा, निजसेवा हे नित्य केलं तर तुला काहीही कमी पडणार नाही आणि न मागता तुला सर्व मिळेल आणि हा अनुभव मी रोज घेतो. मग काही कुठेही बाहेर जावं लागत नाही. हे नाही सर्व भाविक भक्त इथंच येतात त्यांच्या व्यक्तीच्या त्यांचं महान करेल सॉल्व्ह होतात. कष्ट तुमचे मिटून जातात आणि ते अनुभव महाराजांना इथे येऊन सांगतात. ते असं आहे किंवा आमची खरंच महाराजांचं होते हे सगळं सर आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही महाराजांना बोला आणि तुमचं निवारण झाल्यावर फक्त त्यांना येऊन सांगा, आम्हाला काही मागायचं नाही. बरोबर ₹1 आम्ही मागणार. फक्त सेवा तुमची सेवा आम्हाला फक्त महाराजांची पाहिजे. हे त्या पादुका मिळण्याचे उद्देश असा आहे, की त्याचे नित्य सेवा करा. नित्य गावाला भिक्षा मागा, प्रसाद द्या. ते आम्हाला जो नियम घालून दिलेला आहे, तो नियम आज मुक्तीपर्यंत आम्ही बरोबर. आता इथे सेवाचा उल्लेख तुम्ही केला. नक्की दैनंदिन जीवनामध्ये तुमचा आता एक दिवसाची सेवा कशी असते? प्रातःकाली गुरुस्मरण आहे की आपल्या स्नान संध्या वगैरे झाली की देवांना आवाहन घरामध्ये देव आहे आणि नंदीबाच्या घराला त्रिपुर सुंदरीचा अधिष्ठान पण आहे. त्रिपुर सुंदर देवी श्रीयंत्र अधिष्ठित देवीचं त्यात मूर्ती आहे. त्या सर्व देवतांचं आवाहन करून पूजन करून म्हणजे सर्व शास्त्रोक्त आवाहन सर्व मंत्र आवाहन करून पंचांग वगैरे त्यामध्ये आवाहन जे सुक्त आहे तोच सुक्त आहे तो मानकरी सुक्त आहे बिब्रा आहे हे सर्व वस्तू मित्राचा अभिषेक वगैरे करून पुन्हा वस्त्र अलंकार देवाला नैवेद्य दाखवतो नैवेद्य दाखवून आरती वगैरे सुरू
जे काही दिवसभरामध्ये आम्ही फक्त येतात त्याला आम्ही जे नैवेद्य राखलेला आहे तो त्याचा प्रसाद देतो. तो प्रसाद घेतल्यानंतर तो इतका मनुष्य तृप्त होऊन जातो की ते स्वतः सांगतात की आज आम्हाला इथं आल्यानंतर वेगळा अनुभव आहे आणि प्रसाद घेतला तर वेगळाच. की असे आहेत की त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबत. ते इतकं ह्या महाराजांचं आहे. मी काय सांगावं यांचं बोलणं. गुरुजी जसं की आपण मगाशी सांगितलं की बाबा नंदीरामा जे तुमचे वंशज होते, की ज्यांना दत्त महाराजांच्या पादुका मिळाल्या आणि त्या तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने आल्या हे आपण 45व्या अध्यायात ऐकलं. पण नक्की थोडंसं ह्याचं एक असायला लागत नाही की बाबा नक्की गाणगापूरला कशा पद्धतीने पोहोचले किंवा त्यांना कशा पद्धतीने आज्ञा झाली व कुणाची झाली की बाबा तुम्ही आता गाणगापूरला वगैरे जा. तिथे तुम्हाला अशा-अशा पादुका वगैरे मिळतील. याच्यावरती काही संदर्भ आहे का? हो आहे ना. गुरुचरित्र म्हणजे स्वाध्यायामध्ये हा उल्लेख होतो. सर्वप्रथम म्हणजे काय आहे की नरहर नंदीरामा हा संसारिक आणि प्रारब्धाने कुळ निर्माण झाला. कुळ ऐक्य झालं की पांढरं कुळ झालं. कुळ सर्वांधारी झाले त्यामुळे त्यांची मंडळी निघून चुरून निघून आई-वडिलांनी घराच्या बाहेर आपली जायचं कुठं म्हणून त्यांना जे काय कुलदेवता आहे कुलदेवतेचं म्हणतात. त्याचा पर्याय होऊन जाईल. मग कुलदेवतेपाशी त्या तुळजाभवानी मंदिरामध्ये लक्ष्मी नरसिंह मंदिर देवस्थान पश्चिमेकडच्या प्रदक्षिणा मार्गावर आहे. त्या ठिकाणी नरहरनंदी 3 वर्ष अनुष्ठान केलं. अनुष्ठान केलं म्हणजे फक्त देवीचं ध्यान आहे. त्याला काय विशिष्ट स्तोत्र याच नाही. देवीचं ध्यान आदिशक्ती. ते केल्यानंतर त्या शक्तीच्या प्रवाहाने प्रत्यक्ष तुळजाभवानी समोर उभे राहील. पण मला होतं आणि जी हे योगा तू जे अनुष्ठान करतो ते योग्य आहे. परंतु तू ज्या उद्देशाने करत आहे बघ आता पोट झालं ते माझ्याकडे बघ. तर तू असं कर की सन्नती येते चंद्रलंबा म्हणजे महालक्ष्मीचा अवतार असतो. जे भीमा किल्लावर त्या ठिकाणी तुला होऊन जातं. कुठे सन्नतीवर बरं सन्नती कर्नाटक बरं भीमा म्हणजे मोठोबा बरोबर. तर ठीक आहे. तर तुला नेमका एक सांगितली ठीक आहे. सन्नतीमध्ये गेले तिथं 7 महिने परत त्या देवीचं अनुष्ठान केलं. अनुष्ठान तिथंही देवीने प्रत्यक्षित नव्हतं. पहिल्या स्वप्नात सांगितलं. पुन्हा प्रत्यक्ष सांगितलं. की असा एक देवी प्रियार माझ्याकडे नाही हवं. तो असं जाऊ. गंधर्वपुरामध्ये एक संन्यासी स्थानामध्ये त्रिकालज्ञ जाणणारे त्रिशक्ती असणारे संन्यासी आहे. त्याच्या गंधर्वपूर म्हणजे अक्कलकोट गांधार. बरं. तर त्या ठिकाणी जा तर तिथं वाद केला. त्या दिवशी भांडण केलं. कारण तिचा मी नाही करत. तुळजा भवानी कुलदेवीनी तुझ्याकडे पाठवली. तू आदिशक्ती आहे. महालक्ष्मी. तुमच्याकडे हे दिवाण करण्याची ताकद आहे. पण ते मनुष्य कशाला पाठवेल? शंका. शंका निर्माण केली. मनुष्य काय करणार? देवी काही करू शकत नाही. मनुष्य काय करणार? असं म्हणल्यानंतर ती परत तिथं टिकवणार. आणि ते कसं आहे ते शास्त्रामध्ये किंवा धर्मामध्ये असं आहे की जे देवीचं अनुष्ठान केलं ते अनुष्ठानाचं फळ भगवंताला द्यावंच लागतं. ये ना केम तुम्ही आशा करू नका की झालं की लगेच. त्यांना ते योग्य वेळी ज्यावेळेस तुमचं अत्यावश्यक आहे त्यावेळेस ते फळ तुम्हाला मिळते. आता बघा अचानकच लाभ जर तुम्हाला झाला तर बघा भगवंताची कृपा. याचे म्हणजे तुम्ही अगोदर पुण्य केलेलं आहे. एक वेदव्यवस्था केली. त्याचं ते फळ तुम्हाला मिळालं असतं बघा. म्हणून मग सगळं ते वाद झाल्यानंतर तिथं ती जायला जात नाही रे. तरी माझा देह इथं मी ठेवीन. नाही तर तू माझा पर्याय. असं म्हणल्यावरून तिथली प्रियारीची अर्चक आहे. त्या अर्चकांच्या मला घेऊन जाईल की हे असं केला ती विपरीत झाली. त्याच्या अनुसाराने मला त्रास त्याचं फळ मला द्यावं. तर मला गुरूचा महिमा वाढवायचा. भगवतीने सुद्धा मला तेच सांगितलं. त्या सांगूनच मला माझ्याकडं. तर असं आहे की तुम्ही यांना बाहेर मंदिराच्या बाहेर घालवा किंवा त्यांना दारी घेऊन सोडा एखादी. अशा त्या दुसऱ्या दिवशी पुजारी आले.
आणि मग देवीची आज्ञा झाली अशी, "तू नाही ऐकलं ना मला का पुन्हा मी सोडणार नाही." असं म्हणल्यानंतर त्या मग सांगितलं, "नमस्कार प्रभादी गंधर्व गाणगापुरावर गेली मठामध्ये. त्याचा पाठोपाठ होती भैरव, त्याला मठ म्हणून मठ. तर तिथे गेल्यानंतर सगळ्यांना तो कुठे आम्ही कुठे नाही. तो दिवस म्हणजे शिवरात्रीचा दुसरा दिवस, पारणीचा दिवस. हिंदी नावाचा परिहार शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी झाला. आणि आता येते रे संगमावर गेले पोलीस ते तेवढ्यात स्वाम्या आल्यानंतर सोमनाथ नावाचा स्वरूप त्यांनी तुझ्यातून एक मला नोटी गेली बघितली पाहिजे आला बेले का सांगितलं काय शंका कोण आहे तुझ काय मनुष्य उभी काय परिहार करतो वगैरे असं ला मग त्याची विचारानंतर नमस्कार केला खरंच तुझ्याला तुम्ही आले तिथे अपघात परिहार हो असं काय पडलं होतं का मग तुम्ही भगवतीने आपल्याकडे तेव्हा तुम्ही सांगितलं तर रेसिपी मला पाठवली तुम्ही माझी सर्व गजा दूर करा ठीक आहे गुरुच्या एका वाक्याने जर परिहार होत असेल तर गुरुवर श्रद्धा निष्ठा का होईल असं नोंदीण्यावर म्हणतो तर स्वामीने असं सांगितलं की सोमनाथा त्या विप्राला संगमावर घेऊन शिकून नावाचं द्वीप आहे त्या तर रोग परिहाराचा आहे तर त्या ठिकाणी याला संदर्भ भरायचं पूर्ण व्याधी निवारण होण्याचं स्नान स्नान घातल्यानंतर 3 बुड्या घ्यायला सांग 3 बुड्या घेऊन याला दुसरा नवीन वस्त्र घेऊन त्याला परत माझ्याकडे घेऊन असं केल्यानंतर सोमनाथाने संकल्प सोडला स्नान दिला पहिली बुडी मारली पांढरं कोळतं लाल दिलं दुसरी बुडी मारली लाले निघून गेलं तिसरी बुडी मारली की पहिलं जसं शिलेलं होतं तसं एकदम सुगंधच येऊ लागला असेल वा एवढा सुरू झाली महाराजांचं नुसतं एका वाक्याने हे होत म्हणून कृष्ण वस्त्र घेतली ते वस्त्र दत्तातले ती जागा अजून बंजर आहे त्या ठिकाणी काही उमत नाही त्या जागेवर जर गेला तर स्मशानात गेला सगळ्या म्हणजे एवढं पाप गुरुनी एका क्षणामध्ये लक्ष केलं नसत फक्त निष्ठा पाहिजे गुरुवर म्हणून कलियुगामध्ये गुरुवर निष्ठा असावी श्रद्धा असावी गुरु सर्व पार करून तिथून दंडवत घेत 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 मग मस्त केला की मला सगळं आपल्या कुटुंब सर्व काही गेलेलं आहे महाराज मग आनंद झाला आणि गुरु म्हणले की पाय का पाहे शरीरी निरती की गोचरित आम्ही असं उघडी आहे की बाहेर शरीर इतकं एकदा तर ते शरीराला बघायला गेला असं सगळीकडे कुठं दिसलं नाही अजून नीट पहा अजून उपाय गोतरवर केला तर तिथं बेला एवढा डाग पायऱ्या सगळ्या आहेत. तर पहा. जे सुरुवात जशी सुरुवात झाली तसाच नाही आणि मग गुरुना म्हणजे ती एवढं सर्व झाले तावन मात्र ती एवढं फक्त एवढंच कशाला ठेवलं सगळं झालेलं की माझा ताण मानकी कस काय ती शंका आहे ती अरे माझ्याकडे एकदम शंका घेतला की 200 रुपये काय चुकरा म्हणजे खरंच गुरुवर कधीही शंका घेऊ नये गुरु कोणतेही गुरु असू द्या की आपल्या गुरुवर शंका घ्यायची नाही गुरु एखाद्या वेळेस रागावते मारते बोलते पण ती मारते बोलते याचा अर्थ की तुमच्या शरीरावर जो निगेटिव्ह वेव्ज असते ती त्याचा परिहार करत असता बरोबर म्हणून गुरुवर शंका कर बाकी मग आता कसंच आहे माझी स्तुती करेल तुम्ही मला काहीच मला ते फक्त नामस्मरणावर आहे ठीक आहे मग काय हरकत नाही उघड बनवतो तोंड उघडले आणि मुखामध्ये भस्म ठेवले हा त्याला ब्रह्मज्ञान एका क्षणामध्ये प्राप्त झाले कोणता असा व्यक्ती आहे की एका क्षणामध्ये तिचा बदल होतो ते फक्त तू तर एका क्षणात त्यांना ब्रह्मज्ञान झालं ऋग्वेदाचं ज्ञान झालं ऋग्वेदाचं ज्ञान झाल्यानंतर त्यांनी ऋग्वेदातले ओळी म्हणून मागे चरणम पवित्रम विटतम पवित्रम सर्व बसलेल्या तिथल्या सभेमध्ये सर्व शिष्यानं सांगितले की
गुरुचं चरण एवढं पवित्र आहे असं वेद म्हणतात. असं त्यांनी गुरुचा ते चरणाचा जेव्हा तुम्ही त्यावेळेस सांगितलं आणि पद म्हणलेलं आहे. तर त्याच्यात गुरुनी ज्यावेळेस पोस्टमध्ये ज्ञान झालं तर वेदाचं ज्ञानाचं समजलं सांगितली मातेच्या उदरात मास नव हे आहे कधी अग्नीने उष्मा हो निदंसित या स्थानात दुर्गंतीने हे पद म्हणले त्यांनी की आईच्या उदरात असल्यापासून आईला गुरुचं ज्ञान नाही. माझा जन्म झाला त्यावेळेसही मला दोन कोण आहे सांगितलं नाही. माझं कोणाही संस्कार झाले की गुरु कोण आहे. वडील गुरु असतात हे ऐकलं त्याच्यानंतर गुरु कोण आहे मुक्तीदायक ऐक करणारा तो त्याचं ज्ञान दिलं नाही. लग्न झालं लग्न झाल्यानंतर खापर्या झाल्यानंतर ज्यावेळेस सी संघपर्यंत आला आणि ते गुरु हे अवतार वाढला म्हणजे पूर्ण असतं कसं जे पहिल्यांदा त्यांनी ते म्हणलं तेच पद गाणगापुरामध्ये संध्याकाळी नित्य म्हणले जातं. असा हा प्रसंग गुरुच्या सान्निध्यामध्ये सगळं राहून त्यांना कवित्व स्फुरलं आणि त्यांना कवी बसवरस असं तिने उपमा दिली स्वामी तिथे आणि मग ते त्यात सगळ्यांनी तिथे थांबले निजानंद गमन होते त्यापर्यंत त्यांनी तिथेच त्यांचं वास्तव्य आहे आणि त्याच्यानंतर मग त्या बाजूला वगैरे दिल्या पुन्हा पुन्हा ही सेवा चालते.